की यांग वाढलेला आहे यांचा भरपूर, तर त्यासाठी आपण काय करणार आहे, इयर ॲपेक्समधून ब्लीड त्यांना करणार आहे. तर ते ब्लीड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं, त्यांना ऑरिकलला थोडासा मसाज द्यायचा, की जेणेकरून काय होतं की जे ब्लड आहे ते ब्लड या भागापर्यंत येऊन पोचेल आणि आपण ज्यावेळी ब्लड लेटिंग करणार त्यावेळेला पेशंटला लगेच ब्लड त्यातून बाहेर निघेल. म्हणून आपण काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा थोडा थोडा कान त्यांचा चोळायचा, की जेणेकरून काय होते की जे रक्त आहे ते रक्त कानाकडे सुद्धा आकर्षित होते, कानाच्या दिशेनं रक्त येते. त्यासाठी आपण थोडासा ऑरिक्युलर मसाज पेशंटला करायचा. हे ऑरिक्युलर मसाज करून झाल्यानंतर आपण काय करायचं, मग आपण कॉटनच्या साह्यानं, ऑरिक्युलर ॲपेक्स आहे त्याला आपण थोडासा कॉटनच्या साह्यानं त्याला क्लीन करायचं. आपण क्लीन करून झाल्यानंतर मग आपण ही निडल ओपन करायची. निडल ओपन करून पेशंटला एकदम कम्फर्ट राहावा, एकदम कम्फर्ट ठेवायचं आणि बघायचं की इयर ॲपेक्स कुठं आहे. तर इयर ॲपेक्स हा इथं आहे. तिथं आपण थोडंसं पाल्पेट करून बघायचं की बाबा आपल्याला काय जाणवतं इथं या ठिकाणी इयर ॲपेक्सला. हे असा कान असा दुमडायचा, कान दुमडलं की सगळ्यात वरचा जो भाग येतोय तो इयर ॲपेक्स असतोय. तरी पण आपण व्यवस्थित आणि पाल्पेट करून बघायचं की इयर ॲपेक्स कुठं आहे. हे बघितल्यानंतर श्वास आत घ्या, बाहेर सोडा. आता आपण यांच्या इयरला इथं प्रिक केलेलं आहे. प्रिक केल्यावर थोडंसं ब्लड आले, हे आपल्याला अजून थोडंसं प्रिक करायला लागते. आपण थोडंसं अजून प्रिक करायचं पेशंटला. आता हे ब्लड त्यांच्या कानातून यायला चालू झालेलं आहे. मग अजून आपण थोडं काय करायचं, दाबायचं आणि मग आपण हे काउंट करायचं की किती थेंब आपण त्यांच्या कानातून ब्लड बाहेर आलेलं आहे. जसं आता हे फर्स्ट ड्रॉप आहे, हा आपल्याला काय करायचं आहे, 4 ते 5 थेंब काढायचे, त्यापेक्षा जास्त काढायचं नाही. हा फर्स्ट ड्रॉप झाला. हा सेकंड ड्रॉप. आता हे थर्ड ड्रॉप. आता ब्लड यायला लागते. आता हा फोर्थ ड्रॉप. शक्यतो ब्लड ऑटोमॅटिक थांबलं तरी पण चालतंय, पण आपण 5 ते 6 थेंब काढून टाकून आपण बंद करायचं. आता अजून ब्लड का काढत आपण त्यांचं यांग कमी करायचं आहे, त्यासाठी आपण ब्लड काढलेलं आहे त्यांचं. आता ब्लड एक एक थेंब यायला लागले. आता बऱ्यापैकी 7 ते 8 थेंब ब्लड काढल्यानंतर आपण काय करायचं, तिथं कॉटन लावून ठेवायचं. आता अजून आपण 1-2 थेंब रक्त काढूया, मग कॉटन लावून ठेवूया, म्हणजे त्यांचं ब्लड स्टॉप होईल. ओके. आता ते 1-2 मिनटं फक्त धरा. एक 2 मिनिटांना ऑटोमॅटिक ते येऊन जाते. आता आपण त्यांचे हे झाल्यानंतर ना, त्या कानाला आपण निडल्स कशा लावायच्या, सीड्स कशा लावायचे, थोडंसं आपण किरकोळ आपण करूया. म्हणजे त्याचा बेनिफिट त्यांना पण होईल की 1-2 दिवसात त्यांना तळ पायाची धग बाबा माझी कमी झाली या उपायानं, हे त्यांच्या लक्षात येईल. मग ते सरांना सांगतील की बाबा मला फरक पडलाय, एक्सेस यांग कमी झालाय. आता पेशंटने काय करायचं, डाएटमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर घ्यायचं. त्याचबरोबर काय करायचं, उन्हात जाताना डोक्यावर टोपी वगैरे असणं आवश्यक आहे. उन्हातनं जाऊन आल्यावर हातपाय तोंड वगैरे स्वच्छ धुणं गरजेचं आहे, म्हणजे जेवढं हीट पासून वाचता येईल. आता एक्सटर्नल पॅथोजेनिक फॅक्टर असतो हीट. आपल्याला काय वाटतं उन्हात गेल्यामुळे काय होईल, पण तुम्ही जे शिकलाय आता फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला एक्सटर्नल पॅथोजेनिक फॅक्टर, इंटरनल पॅथोजेनिक फॅक्टर, तर हा समर हीट हा एक्सटर्नल पॅथोजेनिक फॅक्टर आहे. आता सध्या समर हीट चालू आहे, म्हणजे जेवढं तुम्ही हीट पासून वाचणार तेवढं चांगलं आहे. त्याचबरोबर तुम्ही कलिंगड, काकडी हे पण योग्य प्रमाणात खाणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं शरीर थंड राहील. हा आपण उपाय केलाय, पण त्याबरोबर डाएट पण महत्वाचा आहे. ब्लड थांबलेलं आहे, 100% ब्लड स्टॉप झालेलं आहे. आता आपण त्या कानाला थोडी आपण ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट त्यांना आपण देऊया. आता ती सुद्धा ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट आपण देताना
त्यांना झोपवून सुद्धा देऊ शकतोय किंवा त्यांना बसवून सुद्धा देऊ शकतोय. शक्यतो झोपवून दिलेली कधीही ट्रीटमेंट चांगली असते की पेशंट कम्फर्ट असते, पेशंटला चक्कर येण्याचं कोणतीही गोष्ट होत नाही. जी तुम्ही शिकलाय की प्रिकॉशन्स, कॉन्ट्राइंडिकेशन्स, पेशंटला काय होते बऱ्याच वेळेला कमी खाल्लेलं असते किंवा काय असते. आता आपण त्यांचं ब्लड घेतलेलं आहे थोडंफार, एक 4 ड्रॉप 5 ड्रॉप 6 ड्रॉप, त्यामुळे पण थोडंसं त्यांना विकनेस जाणवू शकतो, त्यामुळे चक्कर येऊ शकते. त्यामुळे त्यांना आपण जर झोपवलं तर सगळ्यात एक नंबर. पण पेशंट जर धाडशी असेल मी बसूनच घेणार तर ते पेशंट बसून घेऊ शकते. तर तुम्ही बसून घेणार का झोपून? बसूनच घेणार पेशंट. मग आपण पेशंटला बसून ट्रीटमेंट देऊया. हा, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडंसं त्यांचं काय करूया, ह्या कानाला आपण डिसइन्फेक्शन करूया. तर आपण एक 4 ड्रॉप स्पिरिट घेतलेला आहे. कानात स्पिरिट जाऊ नये ह्याची आपण काळजी घ्यायची. आपल्याला कानाच्या वरती स्पिरिट लावायचं आहे, कानाच्या आतमध्ये स्पिरिट घालायचं नाही. मग हा सगळा भाग आपण व्यवस्थित पुसून घ्यायचा. जसं पेशंटनं आता पेपरमध्ये आपल्याला काय सांगितले की मला मान दुखते, कंबर दुखते आणि हातापायात उष्णता आहे. मग आपण काय करू शकतोय, पेशंटला आपण त्या ठिकाणी आपण या निडल्स लावू शकतोय. या निडल्स लावताना आपण काय करायचं आहे, निडल्स अशा पकडल्यानंतर पेशंटचा जो कानाचा भाग आहे, आपली जी मिडल फिंगर आहे, ती मिडल फिंगर अशी आत घालायची. तुम्ही सगळेजण इकडे या म्हणजे तुम्हाला दिसेल. मिडल फिंगर ही आपण आत घातली की काय होतंय, कानाचा भाग वर येतोय. जसं आता मिडल फिंगर मी इथं घातली, हा कानाचा भाग वर आला. इथं घातली, हा भाग वर आला. इथनं आत घातली, आता आतमध्ये या वरच्या भागाला सिंबा कोंका म्हणतात आणि खालच्या भागाला कॅवम कोंका म्हणतात. मग आपण हे मिडल फिंगर ही याच्यात घातली तर आता सिंबा कोंका आपल्याला वर दिसायला लागलाय. त्यामुळे काय होतं, आपल्याला सुई लावायला सोपं जातं. आता आपण इथं घातली, आता कॅवम कोंका वर आला, त्यामुळे सुई लावायला आपल्याला सोपं जाते. तर आपण काय करूया, यांची जनरली स्पाईनचे पॉईंट घेऊया की सर्वायकल, लंबार हे सगळे पॉईंट घेऊया. हाताचे पॉईंट घेऊया, पायाचे पॉईंट घेऊया आणि डायजेस्टिव्हचे पण पॉईंट आपण थोडी थोडी त्यांची घेऊया. त्यासाठी सुरुवात करताना आपण ही निडल या प्रकारे पकडायची हातात. निडल पकडल्यानंतर मिडल फिंगर इथं घालायची. मिडल फिंगर इथं घातल्यानंतर आता इथं यांचा पॉईंट कशाचा आहे, सर्वायकलचा पॉईंट आहे. श्वास आत घ्या. आता हे आपण त्यांना सर्वायकलचा पॉईंट तिथं प्रिक केलाय. त्यानंतर आता आपण त्यांना काय करूया, लंबार आणि हात आणि पाय असे आपण त्यांचे पॉईंट प्रिक करूया. बस दुखलं, जरा जास्त दुखलं नाही ना, थोडस ठीक आहे. आता आपण इथं लंबार पॉइंट आहे. आता तुम्हाला दुखते का मला सांगा. श्वास आत घ्या. आता दुखलं का नाही. हा, तो पॉइंट जरासा आपण जास्त पुश केला होता. आता आपण काय केलं, बरोबर मॉडरेट आपण हे न आतमध्ये सुई घातलेली आहे. आता हे इथं जे आहे ना, ही टोटल आपली स्पाईनचा एरिया सगळा होता. त्यामुळे आपण काय केलं, सर्वायकल लंबार एरियामध्ये आता त्यांना सुई लावली. आता आपण काय करूया, त्यांच्या हाताला आपण पॉईंट लावा. हाताला पॉईंट लावण्यासाठी इथं हाताचा एरिया कुठे येतो, तर हाताचा एरिया ह्या भागामध्ये येत असतो. तर आपण ह्या भागामध्ये आता त्यांना शिस्तीत सुई लावूया. त्यासाठी आपण काय करूया, मिडल फिंगरचा वापर करूया. हे वरती पुश करूया. वरती पुश केल्यानंतर श्वास आत घ्या. तर आता आपण त्यांच्या हाताचा पण पॉईंट प्रिक केला. हे 3 आपण पॉईंट त्यांना लावलेत. आता हे 3 पॉईंट आपण एक 20 मिनिटं, 25 मिनिटं किंवा 30 मिनिटं आपण ठेवू शकतोय. त्यानंतर आपण त्या सुया काढू शकतोय किंवा एक 5 मिनिटं 10 मिनिटं पण आपण ठेवू शकतोय. म्हणजे ते पेशंटच्या कम्फर्टवर आणि याच्यावर अवलंबून असते. शक्यतो 25 मिनिटं हे व्यवस्थित आहे, प्रॉपर आहे. 20-25 मिनिटं ठेवलं की पेशंटला गुण हा चांगला येतो. त्यासाठी पेशंटला आपण झोपवण्याच्या पोझिशनमध्ये जर झोपवलं आणि त्यावेळी जर ट्रीटमेंट दिली तर पेशंट कम्फर्टेबली एक 20-25 मिनिटं झोपू शकतो. त्याचबरोबर आपण सुया बिया पण वापरू शकतो. ज्याला सुईची भीती आहे पहिलाच बघून मला सुई नको, तर त्याला आपण सीड सुद्धा लावू शकतो पॉईंटला. सीड हे पूर्णपणे पेनलेस असते. शेनमेन पॉईंट आपण लावू शकतो. शेनमेन पॉईंट जो आहे तो आपल्याला शांतता देतो. त्याला काय म्हणतात माहिती आहे काय, की आत्म्याचे द्वार म्हणतात. आत्मा जो आहे आपला त्याचं दार असं म्हणलं जातं. तर आपण शेनमेन पॉईंट एक प्रिक करू द्यायचा आणि मग आपण
थांबूया. हा, मग त्यांना आपण वेळ देऊया 20 ते 25 मिनिटं, मग काढूया किंवा 5 ते 10 मिनिटं वेळ देऊया, मग काढूया. आता आपण त्यांचा शेनमेन पॉईंट आपण प्रिक करूया. हा. श्वास आत घ्या. आता आपण शेनमेन पॉईंट पण त्यांचं प्रिक केलंय. हा. आता आपण कसं असते हे पॉईंट जे आहेत फक्त ऑरिक्युलो मध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची काय गोष्ट आहे, आतमध्ये एक चार्ट आहे बघा मस्त रिफ्लेक्स सरांच्या आत ऑफिस मध्ये. तो चार्ट बघा, त्या चार्ट मध्ये सगळं ऑरिक्युलो व्यवस्थित समजून सांगितलं. एवढा अवघड नाही ऑरिक्युलो. बाळ जसं गर्भाशयात उलट बसते की नाही तसं आपण हे सगळं उलट